बघा आपण चॅप्टर नंबर 5 पार्ट फर्स्टचा चालू करतोय. प्रोबॅबिलिटी, मराठीत त्याला म्हणतात संभाव्यता. हा चॅप्टर एसएससी बोर्डाला 10 मार्काला आणि भविष्यकाळामध्ये तुम्ही 11वी 12वी सायन्सला गेला किंवा अनेक कुठल्याही क्षेत्रात गेला, जिथं मॅथ्स असेल तिथं प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर म्हणजे संभाव्यता हे प्रकार 100% परीक्षेला असणार. म्हणजे त्या तुम्हाला ह्या चॅप्टरचा पुढे भविष्यकाळात उपयोग आहे. याच्यामध्ये काय आहे की संभाव्यता म्हणजे आपण शक्यता वर्तवतो, कदाचित आज पाऊस पडेल, शक्यतो पाऊस पडणार नाही, हे जे काय वर्तवलं जातं त्याला संभाव्यता. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर म्हणलं एक फासा टाकला असता, वन डाय इज रोल्ड, तर पहिल्यांदा त्याचा नमुनावकाश लिहायचा असतो. सॅम्पल स्पेस इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला. मग नमुनावकाश सॅम्पल स्पेस म्हणजे काय? जर तुम्ही एक डाय टाकला, फासा म्हणतो ना, ते सबसिडी खेळताना आपण जो टाकतो तो फासा जर टाकला तर नेमकं त्या फाशावर टिपके असतात किती? 1 2 3 4 5 6 टिपके असतात, बरोबर आहे. तो झाला त्याचा सॅम्पल स्पेस. म्हणजे जे काय पडणार आहे याच्या व्यतिरिक्त काय पडणार आहे का नाही त्याला म्हणतात सॅम्पल स्पेस, नमुना अवकाश. आणि सॅम्पल स्पेसचा कॅपिटल एस घ्यायचा असतो आणि कुठल्याही उदाहरणाचा पहिल्यांदा नमुना अवकाश घ्यायचा असतो. इंग्लिश मध्ये त्याला सॅम्पल स्पेस म्हणतात. पण एस बरोबर महिरपी कंसात 1, 2, 3, 4, 5, 6 महिरपी कंस पूर्ण प्रत्येक अंकानंतर स्वल्पविराम द्यायचा असतो, हे लक्षात ठेवा. पण नंबर ऑफ इयर्स कसं लिहायचं मी पहा, बऱ्याच जणांना जमत नाही लिहायला. एन लिहायचं, एन म्हणजे नंबर ऑफ छोट्या कंसात यस, बरोबर ठीक आहे 6. ओके, फक्त सॅम्पल स्पेस लिहा म्हणल्यानंतर राईट द सॅम्पल स्पेस तर एवढंच लिहायचं. नमुना अवकाश लिहा म्हणलं एवढं. तुम्हाला कदाचित 1 मार्काला प्रश्न विचारला जातो, राईट द नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणलं तर 6. नमुना घटकांची संख्या लिहा म्हणलं तर 6 लिहायची असते. ओके, आता याच्यात कधी कधी तुम्हाला खाली घटना देतात. घटनेला इंग्लिश मध्ये इव्हेंट म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहिली घटना त्यांनी सांगितली तुम्हाला कंडिशन फॉर इव्हेंट ए. समजा ए ही घटना, कंडिशन फॉर इव्हेंट ए, समजा ए ही घटना मराठीत म्हणतात आणि इंग्लिश मध्ये कंडिशन फॉर इव्हेंट ए. समसंख्या मिळणे, काय सांगितलं? कंडिशन फॉर इव्हेंट ए, घटना ए साठी अ समसंख्या मिळणे. सेमले कंडिशन फॉर इव्हेंट ए गेटिंग इव्हन नंबर. समला इव्हन म्हणतात, माहिती सगळ्याला. समला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? इव्हन नंबर. तर काय करणार आपण? ए ह्या घटनेचं नाव दिले की नाही, मग ए इज इक्वल कर्ली ब्रॅकेट मध्ये. आता सॅम्पल स्पेस नाही लिहायचा का, या सॅम्पल स्पेस मधल्या घटना आहे. मग ए इज इक्वल कर्ली ब्रॅकेट मध्ये ए बरोबर महिरपी कंसात सम, दोन शब्द काय म्हणजे 2 चा पार्ट. इंग्लिश मध्ये इव्हन. इव्हन नंबर तुम्हाला माहितच आहे, नसतील माहित तर लक्षात ठेवा. क्रमाने नैसर्गिक संख्या तुम्हाला माहिती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 माहिती आहे ना. त्याच्यामध्ये म्हणायचं ओ ई ओ ई ओ ई ओ ई. ओ म्हणजे ऑड, ई म्हणजे इव्हन, ओ म्हणजे ऑड, ई म्हणजे इव्हन, ओ ई ओ ई. लक्षात घ्या. समसंख्या सम 2 चा पाडा, 2 4 6 8 10 12 14. पण आता आपल्याला ह्या सॅम्पल स्पेस मधलं या वन डाय इज रोल्ड एक फासा टाकला असता, त्यातल्या फक्त समसंख्या नाही. मग याच्यात समसंख्या कोणत्या? 2, 4, 6 2 4 6 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. इथं स्वल्पविराम देताना 6 च्या पुढे आणि तिथं संपलेलं आहे. मग नंबर ऑफ ए किती येणार? 1 2 3. काय शंका आहे का? आणि याच्यामध्ये तुम्हाला 5.3 जो आहे, 5.4 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फाइंड द प्रोबॅबिलिटी फॉलोइंग इव्हेंट्स किंवा गिवन इव्हेंट.
फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट, याची संभाव्यता काढा म्हणून प्रश्न बघा 5.4 मध्ये. संभाव्यता काढायची म्हणजे काय, तर संभाव्यताला इंग्लिश मध्ये म्हणतात प्रोबॅबिलिटी. मग ती कशी काढतात, तर संभाव्यताला इंग्लिश मध्ये प्रोबॅबिलिटीचा पी घ्यावा लागतो, लक्षात ठेवा. त्यामुळे मराठी मीडियम वाल्यांना सुद्धा इंग्लिश मधला शब्द माहिती पाहिजे. संभाव्यताला इंग्लिश मध्ये प्रोबॅबिलिटी म्हणतात. आणि ती जर तुम्हाला काढायला सांगितली प्रत्येक इव्हेंटची, तर पी कुठल्या इव्हेंटची काढायची, कुठल्या घटनेची, ए ची. सॅम्पल स्पेसची प्रोबॅबिलिटी नसते, इव्हेंटची प्रोबॅबिलिटी असते, घटनेची प्रोबॅबिलिटी असते, घटनेची संभाव्यता असते. मग पी ऑफ ए, हे घटना लिहिली ना आपण, त्याची संभाव्यता बरोबर नंबर ऑफ भागिले नंबर ऑफ यस. मग नंबर ऑफ ए किती आपल्याला आहे, नंबर ऑफ ए 3 भागिले नंबर ऑफ एस किती आपल्याला 6. बरेच जण खापविषयी 2 लिहितात. अय्यो तसं नाहीये, इथं काय करायचं रे, 3 1 3 3 2 6 म्हणजे 1/2. काय नाही तर 1/2 येणार. काय शंका आहे त्याच्यामध्ये, सगळ्याला समजलं. दुसरी एक आपण विचारतील विषम संख्या. आता तुम्हाला ओई सांगितलं, ओ म्हणजे ऑड, ई म्हणजे इव्हन. मराठी मध्ये बोलायला माहिती आहे 2 4 6 संपल्यानंतर म्हणजे ह्या नंबर न घेता, ह्या संख्या न घेता राहिलेल्या संख्या विषम. म्हणजे कुठल्या विषम झाल्या, 1 3 5. मग बी बरोबर महिरपी कंसात 1, 3, 5 महिरपी कंस पूर्ण. पण जर तुम्हाला मूळ संख्या विचारली, समजा घटना बी साठी घटना बी साठी सेवन काय होतं, कंडिशन फॉर इव्हेंट बी, कंडिशन फॉर इव्हेंट बी गेटिंग अ प्राइम नंबर, मूळ संख्या मिळणे, मूळ संख्या मिळणे. आता मी तुमच्या 20 पर्यंत मूळ संख्या पाठ करून घेतो बघा. 20 पर्यंतच्या मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय, इंग्लिश मध्ये प्राइम नंबर म्हणतात. प्राइम नंबर म्हणजे काय, तर ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो अशाला प्राइम नंबर म्हणतात. एक सोडून, एक नंतर सगळ्यालाच भाग जातो, आपल्याला भाग जायला येत. म्हणजे एक सोडून, म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल 2 ला फक्त 2 नेच भाग जातो, इतर कोणत्या संख्येने भाग जात नाही अशा नंबर. फॉर एक्झाम्पल 5 ला कुठल्या संख्येने भाग जातो बरे, फक्त 5 ला 5 नेच भाग जातो, लक्षात ठेवा. तशा प्राइम नंबर त्याला म्हणतात प्राइम नंबर, त्याला म्हणतात मूळ संख्या. मग 20 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या, तर प्राइम. अगोदर इंग्लिश मधून सांगतो का मराठीतून सांगतो, बरं मराठीतून सांगतो. मूळ 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 2 3 5 7 11 13 17 19. परत बघा इंग्लिश मधून सांगतो. प्राइम प्राइम 2 3 5 7 11 13 17 19 20 पर्यंत. आता याच्यातला प्राइम नंबर कोणता, 2 3 आणि 5. का आठवतो मी सगळ्यात बसायचं का नाही, पण आता उत्तर कोणाचं यश काय सांगा, काय लिहिलं यश बरोबर महिरपी कंसात नाही. सॅम्पल स्पेस लिहिताना यश वापरतात, आपण सॅम्पल स्पेस लिहिलं नाही त्याचा, आपण त्याची इव्हेंट लिहितोय, घटना लिहितोय, त्या घटनेला अक्षर दिलेलं बी. मग बी बरोबर महिरपी कंसात, इंग्लिश मध्ये कर्ली ब्रॅकेट म्हणतात त्याला. सांगा ह्याचा प्राइम नंबर, मूळ संख्या 2 3 5 2 3 5 2 3 5 7 नाही. मग कशाला लिहायचं, एवढ्यातल्याच फक्त लिहायचं प्राइम कर्ली ब्रॅकेट. मग नंबर ऑफ बी किती आला, कसं लिहायचं बघा. ह्याच्या बी इथं लिहिताना बरेच जण बी ला कोण कर्ली ब्रॅकेट करतो, कोण इथं नंबर ऑफ बी लिहितात, नंबर ऑफ बी नाही लिहायचं. अगोदर फक्त बी इज इक्वल कर्ली ब्रॅकेट आणि मग त्याच्या खाली नंबर ऑफ बी, एन ऑफ बी, एन ऑफ बी बरोबर काय ना सांगा, काय आहे एन ऑफ बी बरोबर, फक्त 1 2 3 नंबर आहे. कळलं. आणि त्याची जर प्रोबॅबिलिटी काढायला सांगितली, संभाव्यता काढायला सांगितली, राइट द प्रोबॅबिलिटी म्हणलं, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गिवन इव्हेंट, द फॉलोइंग इव्हेंट म्हणलं,
संभाव्यता काढा म्हणलं तर संभाव्यतेचं सूत्र बघा P संभाव्यतामध्ये प्रोबॅबिलिटीचा P येतात P ऑफ B कसं लिहिते बघा P ऑफ B बरोबर नंबर ऑफ B ज्या घटनेची आपण प्रोबॅबिलिटी संभाव्यता काढतोय त्याचं नाव नंबर ऑफ B भागिले नंबर ऑफ S कायम संभाव्यता काढताना छेदस्थानी नंबर ऑफ S डिनॉमिनेटर कायम नंबर ऑफ S घ्यायचा लक्षात ठेवा मग नंबर ऑफ B किती आपला 3 नंबर ऑफ S किती आपला वरती आलेला 6 3 1 3 3 2 6 म्हणजे 1/2 लक्षात ठेवा 3 1 3 3 2 6 3 म्हणजे 3 3 2 जा 6 1/2 म्हणजे ती प्रोबॅबिलिटी झाली 1/2 काय सांगायचं मध्ये तुम्हाला कदाचित रिकाम्या जागेसाठी प्रश्न विचारतील चूज द करेक्ट आन्सर साठी प्रश्न विचारतील one die is rolled find the probability less than 3 तीन पेक्षा लहान संख्येची find the probability number of less than 3 find the probability less than 3 तीन पेक्षा लहान संख्या कोणती आहे त्याच्यामध्ये one die rolled केल्यावर त्याची probability विचारली पण 3 पेक्षा less than नंबर 1 आणि 2 म्हणजे दोन आहे त्या नंबर आणि नंबर ऑफ एस किती आहे म्हणजे त्याचा सॅम्पल स्पेस 1 द्यायचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 6 आहे का नाही म्हणजे 2 आपण 6 करायचं मग वेगवेगळी 2 पेक्षा 2 पेक्षा लहान संख्येची सॉरी 3 पेक्षा लहान संख्येची संभाव्यता आल्या 3 पेक्षा लहान संख्येची संभाव्यता आल्या टिंब रिकाम्या जागेत प्रश्न विचारला जाईल एक फसा टाकला असता 3 पेक्षा लहान संख्येची संभाव्यता तर 3 पेक्षा लहान संख्या सॉरी 3 पेक्षा लहान संख्या 1 आणि 2च आहे मग 2 भागिले 1 फसा टाकल्यावर नंबर ऑफ एस किती तो 6 मग 2 भागिले 6 बरोबर 1/3 तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल 1 ते 100 अंक असलेली कारणे त्यात 1 ते 100 पैकी मूळ संख्या असलेल्या घटनेची संभाव्यता 1 ते 100 संख्या आहे त्याच्यातल्या मूळ संख्येची संभाव्यता 1 to 100 नंबर फाइंड द प्रोबॅबिलिटी प्राइम नंबर मग 1 to 100 मध्ये प्राइम नंबर किती आहे फक्त 25 मूळ संख्या किती 100 पर्यंत 25 मग 25 भागिले एकूण संख्या किती 100 मग 25 भागिले 100 बघा पर्याय आहे बघा चूज द करेक्ट आन्सर प्रॉब्लेम सेट मध्ये संकीर्ण मध्ये मग किती आला 1/4 लक्षात ठेवा 1/4 ओके याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बाळांनो ह्या वन डाईज रोलर मध्ये काय शंका आहे कोणाला एक फसा टाकला असता सगळ्यांना समजलं ओके आता त्याच्यानंतर आपण पुढचं उदाहरण बघतोय 2 डाईस आर रोल्ड दोन फासे टाकले असतात 2 डाईस आर रोल्ड तुम्हाला माहिती आहे 2 डाईस आर रोल्ड जर केलं तर त्याचं कसं येईल आणि कसं नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे हे पहा पुस्तकात पण एक्झाम्पल आहे बघा ते तुम्ही ह्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला S = कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिलेले बघा त्यांनी 2 डाईस आर रोल्ड सगळ्यांना दिसत असेल 2 डाईस आर रोल्ड S बरोबर महिरपी कंसात हे सगळं लिहायचं तुम्ही 2 डाईस आहे मी कसं लिहायचं ते तुम्हाला सांगतो पण हे पुस्तकात आहे बघा सोडून दिलेलं आहे पुस्तकातलं तेवढं तुम्ही मात्र नीट पहा दिसत असेल सर्वांना नाही दिसलं तरी समजून घ्या अहो इथे लिहिलेलं बघा कधी 2 फासे टाकले असतात सायमल्टेनियसली म्हणतील 2 फासे एकत्रित फेकले असता म्हणतील काही म्हणतील पण हे लक्षात ठेवलं पाहिजे ओके मग आता काय करायचं बघा या ठिकाणी 1-2 मिनिटं फक्त फोन आलेला मला तर त्याचा 2 फासे टाकले असतात 2 डाईस आर रोल्ड तर त्याचा सॅम्पल स्पेस कसा लिहायचा बघा नमुना अवकाश लिहिताना S बरोबर महिरपी कंसात छोट्या कंसात आता मला सांगा फाशावरती नंबर काय असतात टिपके किती असतात रे 1 2 3 4 5 6 असतात दुसऱ्या फाशावर पण तेवढेच असतात का नाही एका डायवर 1 2 3 4 5 6 टिपके दुसऱ्या डायवर पण तेवढेच टिपके असतात 1 2 3 4 5 6 आणि ह्या दोघांना सायमल्टेनियसली एकत्रित फेकलेले किंवा एकत्रित हा शब्द येणार नाही फक्त 2 फासे टाकले असतात 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली शब्द वापरतील नाही वापरतील गॅरंटी नाहीये
पण असं येऊ शकतं परीक्षेला, लक्षात ठेवा. त्यावेळेस काय करणार तुम्ही? तर बघा, ह्या एकला सगळ्यांबरोबर घ्यायचा अगोदर छोट्या कंसात. यस बरोबर महिरपी कंसात छोटा कंस ए कॉमा ए कंस पूर्ण चिलाट. चिलाट म्हणजे स्वल्पविराम. सारखं स्वल्पविराम कॉमा कॉमा म्हणण्यापेक्षा एकदा मी स्वल्पविराम म्हणेल किंवा कॉमा म्हणेल आणि नंतर चिलाट म्हणेल. कंस पूर्ण केला चिलाट. चिलाट म्हणजेच स्वल्पविराम, लक्षात ठेवा. परत सांगा ए कॉमा दोन कंस पूर्ण चिलाट. कळतं ना? 1 कॉमा 2. परत ए कॉमा 3 कंस पूर्ण चिलाट. ए कॉमा 4 कंस पूर्ण चिलाट. ए कॉमा 5 कंस पूर्ण चिलाट. ए कॉमा 6 कंस पूर्ण चिलाट. अजून महिरपी कंस पूर्ण करायचा नाही. आता या 1 ला 6 जणांबरोबर ठेवून झालेलं आहे. परत या 2 ला घ्यायचं सगळ्यांबरोबर इथं खालच्या वळीला, म्हणजे इथून सुरुवात करायची. इकडं नाही यायचं, याच्या खाली नाही यायचं. महिरपी कंसाने इकडं महिरपी कंस खाली वाढायची गरज नाही. छोटा ठेवला असला तरी चालतो, त्या खाली वाढायची गरज नाही त्याला. याच्या खाली बरोबर 2 कॉमा आहे कंस पूर्ण चिलाट. 2 कॉमा 2 कंस पूर्ण चिलाट. 2 कॉमा 3 कंस पूर्ण चिलाट. 2 कॉमा 4 कंस पूर्ण चिलाट. 2 कॉमा 5 कंस पूर्ण चिलाट. 2 कॉमा 6 कंस पूर्ण चिलाट. परत खाली 3 कॉमा 1 कंस पूर्ण चिलाट. 3 कॉमा 2 कंस पूर्ण चिलाट. 3 कॉमा 3 कंस पूर्ण चिलाट. 3 कॉमा 4 कंस पूर्ण चिलाट. 3 कॉमा 5 कंस पूर्ण चिलाट. 3 कॉमा 6 कंस पूर्ण चिलाट. 4 कॉमा 1 कंस पूर्ण चिलाट. 4 कॉमा 2 कंस पूर्ण चिलाट. 4 कॉमा 3 कंस पूर्ण चिलाट. 4 कॉमा 4 कंस पूर्ण चिलाट. 4 कॉमा 5 कंस पूर्ण चिलाट. 4 कॉमा 6 कंस पूर्ण चिलाट. 5 कॉमा 1 कंस पूर्ण चिलाट. 5 कॉमा 2. सगळ्यांना असं लिहिता येईल, लिहिता यायलाच पाहिजे. लक्षात ठेवा. And most important हा टॉपिक. 2 डाइस आर रोल्ड. 2 फासे टाकले असतात. बघा, अक्षर अंतो व्यवस्थित काढता आले पाहिजे, नाहीतर बऱ्याच जणांना स्वल्पविराम सुद्धा नीट काढता येत नाही. काय स्वल्पविराम नीट काढता आला पाहिजे. ओके. शेवटी 6,6 झाल्यावर छोटा कंस पूर्ण, महिरपी कंस पूर्ण. नंबर ऑफ यस किती येतो त्याचा? 36. आता ह्याच्यात अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या इव्हेंट्स येतील. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या इव्हेंट. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला पुस्तकातलीच घ्यायची म्हटलं तर बघा, पुस्तकात आहे 5.3 मधलं दुसरं उदाहरण आहे बघा. 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 फासे एकत्रित टाकले असतात. पहिली इव्हेंट सांगितली बघा. इव्हेंट ए, घटना ए. The sum of the digits on upper faces is a multiple of 6. The sum म्हणलं की बेरीज. सम म्हणलं की बेरीज पाहिजे. मल्टिपल ऑफ 6 म्हणजे 6च्या पटीत. मल्टिपल म्हणजे पटीत. 6च्या पटीत बेरीज. मराठीमध्ये मला तुम्हाला कळलं असेल की पृष्ठभागावरील अंकांची बेरीज. बेरीज 6च्या पटीत. 6च्या पटीत किंवा 6ने भाग जाणारे म्हणलं तरी 6चा पाढा म्हणजे 6, 12, 18. आता सगळ्यात शेवटची बेरीज काय येते? 6,6ची बेरीज 12 एखादा, म्हणजे 12 पेक्षा मोठी बेरीज येणार नाही. आता 6च्या पटीत मल्टिपल ऑफ 6 बेरीज पाहिजे. म्हणजे बेरीज काय पाहिजे? 6 आणि 12. हे कंसातले जे अंक आहेत त्यांची बेरीज आपल्याला 6 किंवा 12 पाहिजे. 6 किंवा 12. मग मला सांगा ह्याची बेरीज किती दिली आहे? 2. आता घटनेमागचं आपल्याला a दिलेलं नाही, पण डायरेक्ट लिहायचं a बरोबर महिरपी कंसात. हा सॅम्पल स्पेसची प्रोबॅबिलिटी नसते. नमुना अवकाची संभाव्यता काढत नसतात, घटनेची काढतात. हे लक्षात ठेवा वाक्य नीट. मग a बरोबर महिरपी कंसात ह्याची बेरीज 2 घ्यायचं का? आपल्याला बेरीज 6 आणि 12 पाहिजे. ह्याची बेरीज करून बघा, ह्याची बेरीज करून बघा, ह्याची बेरीज करून बघा. 1 आणि 5 ची बेरीज किती? 6. मग छोट्या कंसात 1
5 कंस पूर्ण चिन्ह. परत 1,6 ची बेरीज किती 6 जवळ का नाही. बघा 6 बेरीज कुठे इथे येते का नाही. पण छोटा कंसात 2,4 असं शोधावं लागतं लक्षात ठेवा. परत इथे यायची का ही घ्यायची का ही घ्यायची का 3 आणि 3 6 आहेत का नाही म्हणजे 3,3 काय सांगताय त्याच्यामध्ये 4,2 1 परत अजून काय बघा 5,1 काय 6 इथे ना पाहिजे आपला बेरीज 6 पाहिजे. अजून काय बघा 6,6 आहे काय 6,1 काय 6 ची एकची बेरीज 6 येते का 6,1 6 आणि 1 7 होईल चालेल का नाही आपल्याला 6 आणि 12च पाहिजे. आता काय शेवटचं डायरेक्ट 6,6 मैरवी कंस पूर्ण नंबर ऑफ किती येणार बघा. नंबर म्हणजे हे कंस झाले किती इथं 36 कसं आलं कळलं का. एकूण मोजायचे कंस किती 1 2 3 4 5 6 असे सगळे मोजायचे. तसं नंबर ऑफ ए कसं येतं बघा n ऑफ a बरोबर बघा कंस किती 1 2 3 4 5 6 म्हणजे सगळं. आणि याची जर संभाव्यता काढा म्हणले प्रोबॅबिलिटी काढा म्हणले तर फॉर्म्युला काय आपला p ऑफ a बरोबर नंबर ऑफ a भागिले नंबर ऑफ s. नंबर ऑफ किती आपल्याला 6 नंबर ऑफ s किती आला आपल्याला 36 6 1 6 6 6 36 काय सांगा. आता अशाच प्रकारचे इव्हेंट तुम्हाला म्हणतील सम ऑफ अपर फेस ॲट लीस्ट 10 पृष्ठभागावर अंकांची बेरीज कमीत कमी 10. कमीत कमी शब्द आला की पैसे आठवायचे. आपण जर म्हणलं आईला आई मला कमीत कमी 10 रुपये दे ना आईने जर 11 रुपये दिले तर आपण रडेल का आले भाई 12 दिले तर म्हणजे कमीत कमी जर 10 बेरीज सांगितली तर तुम्हाला 11 बेरीज आली तरी चालेल 12 बेरीज आली तरी चालेल आणि 10 मागितलेत कमीत कमी म्हणल्या 10 रुपये दिले तरी सुद्धा चालतात. म्हणजे कमीत कमी 10 बेरीज म्हणलं सम ऑफ अपर फेस ॲट लीस्ट म्हणजे कमीत कमी. जर तुम्हाला 10 म्हटलं 10 म्हटलं तर 10 चालेल 11 चालेल 12 चालेल पण 9 रुपये दिले तर चालतील का नाही 8 रुपये दिले तर चालतील का नाही. म्हणजे ज्या ज्या कंसातल्या अंकांची बेरीज 10 11 12 येईल ते सगळे ब्रॅकेटमध्ये असे कंस लिहायचे. कळलं का तुम्हाला. फार महत्वाचा प्रश्न बघा. तिसरं उदाहरण याच्यामध्ये अजून काही इव्हेंट याच्यामध्ये तर तुम्हाला म्हणतील प्रोडक्ट ऑफ अप्पर फेस मल्टी प्रोडक्ट ऑफ अप्पर फेस 12 पृष्ठभागावरील अंकांचा गुणाकार 12 पाहिजे. प्रोडक्ट ऑफ अप्पर फेस 12 म्हणजे गुणाकार 12 आला पाहिजे. म्हणजे कंसातल्या दोन संख्यांचा गुणाकार 12 आला पाहिजे. अशी पण इव्हेंट विचारली जाऊ शकते. त्या इव्हेंट अक्षर बी देतील सी देतील काय देतील ती देतील ती घ्यायची. आणि जर नाहीच दिले इव्हेंट अक्षर तर आपल्याला घ्यावं लागतं ले कंडिशन फॉर इव्हेंट बी. कंडिशन फॉर इव्हेंट बी समजा बी ही घटना पृष्ठभागावरील अंकांचा गुणाकार 12 असते. लेट कंडिशन फॉर इव्हेंट बी प्रोडक्ट ऑफ अप्पर फेस ऑफ 12 कळते का असं काय कर. मग बी बरोबर महिरपी कंसात ज्यांचा गुणाकार 12 येईल ते काय करायचे छोटे कंस लिहायचे. संभाव्यता काढायची म्हणजे लक्षात ठेवा संभाव्यतेचं सूत्र कसं असतं बी ची संभाव्यता काढताना पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. काय सांगताय त्याच्यामध्ये सगळ्यांना समजलं. 2 फासे टाकले असतात याच्यात कदाचित म्हणतात पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असण्याची. आता ही पहिला फासा दुसरा फासा पहिला फासा दुसरा फासा पहिला फासा दुसरा फासा वर फर्स्ट डाय सेकंड डाय फर्स्ट डाय सेकंड डाय कळलं ना. पहिल्या फाशावरचा अंक मोठा पाहिजे दुसऱ्या फाशा. इंग्लिश मध्ये तुम्हाला माहिती इव्हेंट कशी होती येईल का सांगा. इव्हेंट इव्हेंट कसे सांगणार. एक मिनिट तुमच्या पुस्तकात आहे बघा एकच मिनिट. हा the digit on the first die is greater than the digit on second die. 5.4 बघा प्रॉब्लेम सेट सॉरी प्रॅक्टिस सेट 5.4 सराव संच 5.4 मधलं
दुसऱ्या उदाहरणातली तिसरी घटना, दुसऱ्या उदाहरणातली तिसरी घटना बघा ती की पहिल्या भाषावरचा अंक हा दुसऱ्या भाषावरील अंकापेक्षा मोठा पाहिजे. पहिला अंक दुसऱ्यापेक्षा मोठा आहे की नाही? हित आहे का? हित आहे. दोन मोठे आहे नाही एक पेक्षा, म्हणजे पहिल्या भाषावरचा अंक मोठा आहे का दुसऱ्यापेक्षा? मग हे चालेल. हे चालेल का? नाही चालेल. ही चालेल का? तीन मोठे नाही एक पेक्षा. पहिल्या भाषावरचा अंक मोठा आहे दोन पेक्षा, तीन मोठे. हे चालेल. इथून पुढचं नाही. हे चालेल, हे चालेल,